त्या बसस्थानकाचं काय? ते बसस्टॉप म्हणजे असं आहे, आमच्यावालं 8 वर्ष झाले या बसस्टॉपसाठी बनलेलं आहे. पण ह्या बसस्टॉपची व्यवस्था म्हणजे या बसस्टॉपवर कोणी लक्ष दिलं नाही आहे. ग्रामपंचायतनुसार आम्ही तक्रार केली होती ग्रामपंचायतमध्ये, पण ग्रामसेवकांनी सांगितलं होतं की पुन्हा आम्ही साफसफाई करू, बसस्टॉपची व्यवस्था चांगली करू, पण त्यांनी अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही. आता पावसाळा असल्यामुळे इथं सापाची खूप हे असते तिथे, आणि लहान लहान मुलं आणि काही वर्धेला जाणारे आहे कॉलेजचे, ते पण या बसस्टॉपचे राहू नाही शकत. तुम्ही पाहून घ्या, एवढा मोठा कचरा आहे इथं, पूर्ण हिरवा आहे, काहीच नाही करू शकत, कोणी आतमध्ये जाऊ नाही शकत. या संदर्भात तुम्ही तक्रार कोणाकडे केली आहे का? ग्रामसेवकला आम्ही पहिले म्हटलं होतं, पण त्याच्यानुसार आम्ही आपले जे सरपंच आहे त्यांना मी स्वतः कॉल केला होता, काही तो करून घेईन म्हणे, माझं पद म्हणजे आता आहे नाही म्हणे पदावर, मी बोलला आहे तसं, पण ते नाही आलेच नाही कोणी. गावातल्या 4-5 मुलं आहे वर्ध्याला जाण्यासाठी इथून फाट्यावरच बस पकडता, पण त्यांना अंदर पाण्या पावसासाठी अंदर जाण्यासाठी व्यवस्था नाही. एवढं सारं गवत वाढलं, यांच्यामध्ये प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे, एवढी विनंती. तुम्ही याआधी कोणाला काही याबद्दल माहिती दिली आहे का? याबद्दल मी पहिले ग्रामपंचायतमध्ये माहिती दिली, पण ग्रामपंचायतनं याच्यावर काही उत्तर दिलं नाही. बसासाठी पण व्यवस्थित नाही का, जागा नाही. बसासाठी पूर्ण खचून गेला आहे, तो पूर्ण धड खचून गेली आहे, आणि इथं उभं म्हणजे कोणी अंदर जाऊ शकत नाही, कारण की तुम्हाला दिसून पडतं पूर्ण हे नाही का पूर्ण वाढून गेला आहे. आणि इथे रात्रीला दारू पिते लोक, हे करते ते करते, त्याच्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे. पोराची खूप सारी गैरसोय होऊन राहिली. झालं तरी आता हे 7 वर्षाचं होतं. कोणी राहत नाही का प्रवासी राहते, पण असं असल्यामुळं थोडेसे दिक्कत येते ना. आणि गावाची लोकसंख्या किती आहे? गावाची लोकसंख्या आमची 100-120 लोकसंख्या आहे. तुमचं काय मत आहे याविषयी? माझं असं मत आहे का बा ते यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, का बा स्वच्छता अभियानवर राखवायला पाहिजे. जिथून शाळेतून जाणारे मुलं आहे, हे आहे, अन्य कारणे आहे, प्रवासी जाणारे आहे, त्यांना खूप त्रास होते इथं बसण्या उठण्यासाठी. आणि मोठीवरून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं डोरली हे गाव, आणि या डोरली गावाची लोकसंख्या साधारणतः, आणि याच गावामध्ये शालेय महाविद्यालयाकरता जाणारे विद्यार्थी पावसाळ्याच्या दिवसामध्ये याच बसस्थानकावर बसण्याकरता येतात. मात्र गेले 7 ते 8 वर्षापासून हे बसस्थानक इथे उभं केलं. मात्र या बसस्थानकाची दयनीय अवस्था पाहता इथे आज कोणीही इथे बसू शकत नाही. सदर ग्रामस्थांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासन आणखी मोठी येथे माहिती दिली, मात्र अद्यापपर्यंत या बसस्थानकाची कुठलीही व्यवस्था झालेली दिसून येत नाही. त्यामुळं डोरलीवासियांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे आपले लक्ष केंद्रित करून त्वरित ह्या बसस्थानकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. प्रवीण कोटेसह बंडू मुळे, जनसंग्राम न्यूज, अंजी.